नमस्ते मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण निघालो होतो आज पंढरपूरला. आपल्या पंढरपूरला जेजुरी ते केली ते आपण आपल्यासोबत होता सौरव दादा, रुपेश दादा आणि पप्पू दादा ड्रायव्हिंग करत होता. बाकीचे सगळे झोपलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि गौरी काय तिचं काम चालू आहे. आणि तुम्ही फक्त नजाऱ्या बघायला बाहेर तुम्हाला दाखवतो. आपल्याला आता जेवण करायचंय. त्यांचं इंटेरियर पण खूप सुंदर आहे. डायरेक्ट टॉपला लागले होते आपल्या बाकडीच्या नसतं चपाती ठेवायचं. जेवण करून निघालं आता डायरेक्ट तुम्हाला पंढरपूरला डायरेक्ट ब्लॉग तिथं व्हिडिओ क्लिअर चालू करणार डायरेक्ट नाही का. पंढरपूरला आपण पोचलेलो आहे भावांनो. आता आपल्याला आहे ना पुढं जायचं मंदिराकडं. चला पण आता आलो होतो ज्यूस प्यायला. त्यांचा ज्यूस पिऊन झालाय, आमचा अजून एवढा आहे तरी त्यांचा तेवढा आहे म्हणू शकता. खाली गेला गंध पण लावून घेतले ते मध्ये ना लईच गर्दी रे भाऊ. आपला गंध कसा वाटला, गंध लावून घेतला दाबून. मध्ये येऊन तर काय दर्शन नव्हते घेतले, मग दर्शन घेतले होते. खूपच अशी गर्दी खूप बघू शकताय. त्याच्यामुळे आता चाललोय आम्ही. आता तुम्हाला पुढचा ब्लॉग येणारच आहे. तर पंढरपूरचं दर्शन झालं होतं. आपण आता आहे ना अक्कलकोटला जाणार होतो, तिथंच मुक्काम करणार. उद्या सकाळी आवरून मग दर्शन घेणार आहे. मग काय आपण आहे ना अक्कलकोटच्या रोडने निघालं सोलापूर हायवे. तसं बघू शकता तुम्ही. दूध काहीतरी आहे निवास आहे. आपल्याला हॉटेल करून झुकून घ्यायचं. सगळे ना जेवण करायला पण आणतो. सगळे जेवायला बसलेलं आहे. आम्हाला स्टार्टिंगला आले अरे साईडला काढा पनीरची भाजी आणि काजू पनीर. हा एवढं आहे आम्हाला खायला आजच्या दिवस. आणि आजचा ब्लॉग आवडला असला तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या.